चला. उद्या आहे सोमवार. सोमवार 6 तारीख आहे उद्या आणि 7 तारीख आहे. बघा मार्केटमध्ये काय झालेलं आहे, मार्केट एक 1400 पॉइंटचं गॅप डाऊन म्हणजे मार्केटनं आतापर्यंत करेक्शन दिलेलं आहे आणि करेक्शन दिल्यानंतर एका पी-एस-वाय लेव्हलजवळ मार्केटनं होल्ड केलेलं आहे. पी-एस-वाय लेव्हल म्हणजे काय असतं म्हणजे 25,000, 25,500, 26,000 हे झाले पी-एस-वाय लेव्हल. तर 25,000ला मार्केट जर ब्रेक करत असेल तरी काही नाही, कारण की 24,800ला मार्केटने एक सपोर्ट लेव्हल बनवलेली आहे 24,750 ते 24,800ला. तर निफ्टी इंडेक्समध्ये जे 50 स्टॉक सध्या रेडीमध्ये ट्रेड करत असतात सध्याच्या याच्यामध्ये, तर त्या स्टॉकवर आपल्याला लक्ष ठेवायचे आहे, कारण की आपण इंडेक्स ट्रेड करत नाही आहेत. आपण काय करतो, स्टॉकचे ऑप्शन ट्रेड करत असतो. तर ज्यावेळेस मार्केट जर सपोर्ट घेत असेल 24,750, 800च्या लेव्हलच्या आसपास आणि जर समजा मार्केट उद्या आपल्याला गॅप डाऊन मिळालं, तर होणार काय माहिती आहे का? त्या गॅप डाऊन चान्सेसमध्ये मार्केट सरळ खाली निघणार नाही उद्या. कारण की मार्केटला 2 सपोर्ट आहेत. एक तर 25,000चं पी-एस-वाय लेव्हल आहे आणि 24,800ला जिथून मार्केटनं पिकअप घेतलेलं होतं 24,800चे डायरेक्ट 26,350 पर्यंत, बरोबर. तर हे काय असतं माहिती आहे का, तिथे एक पोझिशन लागलेलं असतं. तिथे मार्केटमध्ये सहसा स्टॉप लॉस देत नसतात लोक. जस्ट इमॅजिन करा, फ्युचर 3 महिन्यामध्ये चालतंय. 3 महिन्याचं फ्युचर जर कोणी पुट बाय सेल केलेलं असेल किंवा कॉल सेल केलेला असेल, तर लोक सहजासहजी पोझिशन सोडत नसतात. आणि यामध्ये नुसतं इंडेक्स सेल केलेला नसतो, तर यामध्ये ते इंडेक्स ज्या गोष्टी चालवतात त्या गोष्टी सेल बाय केलेल्या असतात. लक्षात घ्या, जे आपण एफ-आय-आय, डी-आयचा डाटा काढत असतो ना, तर त्यामध्ये ह्या गोष्टी मेन असतात, की फ्युचर सेल केलेले, कोणीतरी ऑप्शन सेल केलेले, कोणीतरी ऑप्शन बाय केलेले, कोणीतरी फ्युचर बाय केलेले. तर हे सपोर्ट लेवल काम करणार आहेत उद्या. 24,800ला जर गॅप डाऊन जर मिळाला तर एकदम चांगली गोष्ट आहे. मी ते त्याच लेवलला त्यांचे जे स्टॉक येतं त्या स्टॉकमध्ये आपण ट्रेड टाकणार आहेत. आपण जवळपास 55 ते 75 स्टॉक आपल्यासाठी 2 हप्त्यासाठी निवडून ठेवलेले आहेत आणि ते स्टॉक चालणार आहेत मित्रहो. शुक्रवारच्या सेशनला मी तुम्हाला फ्रीच्या ग्रुपला 6 ते 7 स्टॉक दिले होते. त्यांचे 2-2 स्ट्राईक दिले होते. एस-बी-आयचे मी 790 आणि 800 सी दिला होता. त्याच्यानंतर कणकरचा दिला होता एक 900चा सी आणि 910चा सी आणि त्यानंतर कोफोर्स दिला होता. त्यानंतर ग्रासिम दिला होता. टाटा मोटरनं टार्गेट हिट केलं होतं. ह्या सगळ्या स्टॉकच्या ऑप्शननं टार्गेट हिट केलेलं होतं आणि आपण त्यामध्ये ट्रेड बघा, जस्ट इमॅजिन करा, शुक्रवारीच मार्केट आपण पूर्ण कॉल साईड घेतली होती. जस्ट इमॅजिन करा, म्हणजे बाईंग लेवलला सध्या किती लोक ॲग्रेसिव्ह बायर आहेत हे त्या दिवशी कळते. नंतर मार्केट पडल्यानंतर तरी पण स्टॉक जास्त पडलेले नाहीत घेतलेले. तर यावरून हे लक्षात घ्यायचं की पोझिशन हलक्या करतायत फक्त लोक परत री करण्यासाठी. तर त्यासाठी एक लक्षात घ्या, उद्या जर समजा इंडेक्स मला खालच्या साईडला भेटला तर मी त्या ऑप्शनमध्ये भरपूर ऑप्शन आहेत असे जे स्टॉकचे, त्यामध्ये आपण बाईंग करणार आहोत. आणि तुम्ही फक्त करायचं काय माहिती आहे का मित्रो, आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन व्हायचं आहे. व्हॉट्सअप ग्रुपला मी आता सध्या काही टाकणार नाही, कारण की माझे स्क्रीनशॉट मलाच दाखवत आहेत लोक. 2 दिवसाच्या सुट्टीवर होतो मी, गावाकडे होतो, त्या मला माझंच स्क्रीनशॉट मला बघायला मिळालं म्हणून मी त्यावर काही टाकणार नाही. तर हे लक्षात घ्या, उद्या भरपूर येतं. मी टेलिग्रामला टाकणार आहे 4 ते 5 स्टॉक त्यावर टाकणार आहे. प्रीमियम ग्रुपला मी जेवढे ट्रेड करतो तेवढे प्रीमियम ग्रुपला असतात आपले. तर मित्र लक्षात घ्या, हे फक्त ज्याला स्टॉप लॉस माहीत आहे, कारण की इथं काय असतं माहिती आहे का, लॉट मोठा असतो. 500, 550, 1000चा लॉट असतो स्टॉकचा आणि मग त्यामध्ये काय ₹1-2चा स्टॉप लॉस, ₹3चा जर दिलेला असला, आपण तर झिरो बेस लेवलवर स्टॉप लॉस ठेवत असतो, कारण की आपण जिथून बाईंग करत असतो तर ते एक असं लेवल असतं, त्याच्यामध्ये फ्युचर बघितलं जातं, ऑप्शन बघितल्या जातं, त्यांचा डाटा बघितला जातो, पी-सी-आर लेवल बघितलं जातं, पुट कॉल रेशो पाहायला जातो. त्यानंतर ऑप्शन बाय सेल किती झालेले, एफ-आय-आय, डी-आयने ऑप्शनला सेल किती केलेले, बाय किती केले, हे सगळं बघून आपण त्यामध्ये ट्रेडिंग करत असतो. तर ह्या गोष्टी शिकण्यासाठी तुम्हाला पी-एम-आय ट्रेडिंग अकॅडमीचे क्लासेस जॉईन पण करावं लागतील. त्यानंतर तुम्हाला ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, आपण यामध्येच सगळं आहे. कारण की आतापर्यंत आपण 2-2.5 महिन्यामध्ये मागच्या जेवढे स्टॉक ऑप्शन दिलेले आहेत व्हॉट्सअप ग्रुपला, त्यावर तुम्ही जर विचार केला तर त्यामध्ये फक्त 2 वेळेस स्टॉप लॉस हिट झालेला आहे आणि ते सुद्धा टार्गेट द्यायला गेलेलं आहे परत. तर जस्ट इमॅजिन करा, हे लेवल कसे निघतात. यासाठी तुम्हाला आम्हाला फॉलो करावं लागेल. पी-एम-आय ट्रेडिंग अकॅडमीला यूट्यूब चॅनलवर मी डेली स्टॉक वगैरे टाकत असतो आणि आपलं टेलिग्राम चॅनल पण आहे मित्र. धन्यवाद. आपण थांबू इथं आणि उद्या आम्हाला सपोर्ट करत राहा आणि उद्या तुम्ही टेलिग्रामवर जे स्टॉक मी टाकणार आहे त्यावर लक्ष ठेवा. तुम्ही जिथं मिळेल तिथून ज्ञान घेत चला आणि असंच तुमचं ज्ञान वाढावं यासाठी मी तुम्हाला काही काही खूप बेसिक गोष्टी सांगितलेल्या आहेत माझ्या यूट्यूब चॅनलला, त्यावर बघा तुम्ही. लाईव्ह सेशन केलेले कमोडिटीचं, कमोडिटीला प्रायोरिटी माझी फर्स्ट आहे. याच्यापेक्षा सुद्धा जस्ट इमॅजिन करा, मला फक्त तिथं 2च ऑप्शन येतं कमोडिटीमध्ये, क्रूड ऑइल आणि नॅचरल गॅस. परंतु मी प्रायोरिटी फर्स्ट आहे, कारण की तिथे माझा स्टॉप लॉस एकदम कमी असतो. कमोडिटी लाईव्हला पण आपण आता करणार आहोत. त्यासाठी जॉईन करा तुम्ही पी-एम-आय ट्रेडिंग अकॅडमी. धन्यवाद.